वेलकम टू श्री इंजिनिअरिंग क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज व्हेरिएबल, व्हॉट इज डेटा टाइप, व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स यूज करून बेसिक प्रोग्रामिंग कसं करायचं ते बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इनपुट अँड आउटपुट फंक्शन्स काय आहेत. इनपुट फंक्शन्स अँड आउटपुट फंक्शन यूजर करून डेटा इनपुट करून घ्यायचे आणि आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करायचे, त्यासाठी यूज करतात. त्यातलं फर्स्ट बघूयात आपण इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शन हे डेटा यूजरकडून रीड करायचं आणि मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर करायचं कम्प्युटरच्या, त्यासाठी यूज करतात. यासाठी एक फंक्शन वापरलं जातं, त्याला स्कॅनएफ फंक्शन म्हणतात. स्कॅनएफ यूजरकडून डेटा इनपुट करून घेतं. तुम्ही डेटा इनपुट देताना फंक्शनला नंबर्समध्ये देऊ शकता, टेक्स्टमध्ये देऊ शकता किंवा सिंगल लेटर पण देऊ शकता. यासाठी इनपुट फंक्शन यूज करतात. सेकंड आहे आउटपुट फंक्शन. आउटपुट फंक्शन हे इन्फॉर्मेशन किंवा रिझल्ट स्क्रीनवरती डिस्प्ले करण्यासाठी यूज करतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आपलं नेम आपल्याला स्क्रीनमध्ये डिस्प्ले करायचं आहे किंवा वेलकम टू श्री इंजिनिअरिंग क्लासेस मेसेज डिस्प्ले करायचं आहे किंवा युजरकडून तो डेटा इनपुट करून घेतला आहे. फॉर एक्झाम्पल एज इनपुट करून घेतलं, युजरकडून ते स्क्रीनमध्ये डिस्प्ले करायचे, त्यासाठी प्रिंटएफ हे फंक्शन यूज करतात. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिंटएफ कसं वर्क करतं, त्याचं सिंटॅक्स काय आहे, कसं यूज करायचं प्रॅक्टिकली हे डिटेलमध्ये बघितलं होतं. प्रिंटएफ फंक्शन यूज करताना प्रिंटएफचं सिंटॅक्स काय असणार आहे, तर प्रिंटएफ फंक्शन वापरायचे. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल कोट्समध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता जो तुम्हाला डिस्प्ले करायचा. आता फॉर एक्झाम्पल प्रिंटएफ फंक्शनमध्ये हॅलो वर्ड मेसेज टाईप केलेला आहे, तर हॅलो वर्ड हे आउटपुट स्क्रीनमध्ये डिस्प्ले होतं. स्कॅनएफ फंक्शन हे यूजरकडून डेटा इनपुट करून घेण्यासाठी यूज करतात, ऑलरेडी आपण बघितलं. सपोज तुम्हाला तुमचं एज इनपुट करून घ्यायचं, त्यासाठी एक डेटा टाईप वापरून तुम्ही एज व्हेरिएबल डिक्लेअर करा. स्कॅनएफ फंक्शनमध्ये फॉर्मॅट स्ट्रिंग किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणतात त्याला यूज करावं लागतं आणि ॲड्रेस व्हेरिएबल वापरून एज लोकेशनचा ॲड्रेस द्यावा लागतो. त्याचा यूज काय होतो, तर जे युजर इनपुट करेल डेटा, तो डेटा एज व्हेरिएबलमध्ये जाऊन कम्प्युटर मेमरीमध्ये स्टोअर होतो. त्यासाठी आपण फॉर्मॅट स्पेसिफायर बघणार आहे, कोणते कोणते यूज करावे लागतात. जर स्कॅनएफ वापरताय किंवा प्रिंटएफने जरी तुम्ही डेटा स्क्रीनमध्ये डिस्प्ले करणे, तर दोन्ही फंक्शनमध्ये तुम्हाला हे फॉर्मॅट स्पेसिफायर वापरावे लागतात. फर्स्ट आहे %d जे इंटिजरसाठी वापरतात, %f फ्लोटसाठी वापरतात, %c कॅरेक्टरसाठी वापरतात, %s स्ट्रिंगसाठी वापरतात. आपण एक एक्झाम्पल बघूयात प्रोग्रामचं. सिंपल एक्झाम्पल आहे, जस्ट एज डिक्लेअर केलेला आहे, एज इनपुट करून घेतलेला आहे युजरकडून आणि स्क्रीनवरती एज डिस्प्ले केलेला आहे. तर यासाठी फर्स्ट लास्ट टाइम आपण स्ट्रक्चर बघितलं होतं, हेडर फाईल ॲड करा. हेडर फाईल कोणती वापरावी लागते, stdio.h, कारण आपण प्रिंटएफ अँड स्कॅनएफ हे दोन स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन यूज करणार आहे. मेन मेथड तुम्ही इंट मेन घ्या, वॉइड मेन घ्या. एक व्हेरिएबल डिक्लेअर करा. इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, एज हा व्हेरिएबल आहे. प्रिंटएफमध्ये तुम्हाला जो मेसेज हवा आहे स्क्रीनवरती तो टाईप करा, जसे की एंटर युअर एज मेसेज टाईप केलेला आहे. स्कॅनएफमध्ये %d वापरा, कारण एज हे इंटिजरमध्ये आहे, तर इंटिजर एज व्हेरिएबल आहे तर %d वापरा. ॲड्रेस ऑपरेटर यूज करा आणि एज व्हेरिएबल नेम द्या, त्याने काय होईल, एज रीड होईल. मग तुम्ही एज ते डिस्प्ले करू शकता. परत जर तुम्हाला एज डिस्प्ले करायचं तर फॉर्मॅट स्पेसिफाय यूज करावं लागतं. रिटर्न 0 इंट मेन रिले, त्यामुळे तर रिटर्न 0 यूज केलेला आहे. प्रोग्राममध्ये काय काय केले, युजरकडून एज इनपुट करून घेतले युझिंग स्कॅनएफ फंक्शन आणि आउटपुट डिस्प्ले केले युझिंग प्रिंटएफ फंक्शन. त्याचं आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूयात. लास्ट लेक्चरमध्ये आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म केले होते डेटावरती. सेम ऑपरेशन्स आपण युजर इनपुटने करणार आहे. त्यासाठी एक फाईल क्रिएट करा. तुम्ही फाईलमध्ये जाऊन एक एम्प्टी फाईल घेते, फाईल सेव्ह करून घ्या. मी त्याला नाव देते युजर इनपुट .c, तुम्ही काही पण नाव देऊ शकता. फाईल सेव्ह करा. फाईल सेव्ह केलेली आहे. आता तुमचा प्रोग्राम टाईप करा. तर लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण, हेडर फाईल ॲड करा. फर्स्ट हेडर फाईल आहे stdio.h. नेक्स्ट वॉइड मेन और इंट मेन, जे तुम्हाला सुटेबल वाटेल तुम्ही ॲड करू शकता. आपण दोन इंटिजर नंबरचे ॲडिशन करतोय. व्हेरिएबल नेम सांगितलं होते, आपण काही पण घेऊ शकतो. मी नंबर 1, नंबर 2 अँड सब व्हेरिएबल घेते. नेक्स्ट आता आपल्याला युजरकडून डेटा इनपुट करून घ्यायचे, तर प्रिंटएफमध्ये मेसेज टाका तुम्हाला कोणती व्हॅल्यू पाहिजे. एंटर दी फर्स्ट नंबर असं मी मेसेज टाकते. म्हणजे युजर एक नंबर इनपुट करेल, न्यू लाईनसाठी /n घ्या. जो नंबर युजर इनपुट करणार आहे तो आपल्याला रीड करून n1 व्हेरिएबलमध्ये सेव्ह करायचे.
त्यासाठी डबल कोट्स मध्ये फॉर्मॅट स्ट्रिंग %d ॲड्रेस ऑफ एलिमेंट टाका. नेक्स्ट सेकंड नंबर इनपुट करून घ्यायचा आपल्याला. printf एंटर दी सेकंड नंबर. न्यू लाईन साठी स्लॅश n यूज करा. ऑप्शनल आहे, वापरला तरी चालेल, नाही वापरला तरी चालेल. सेकंड नंबर रीड करण्यासाठी स्कॅनएफ मध्ये %d, कारण सेकंड नंबर पण इंटिजर आहे. ॲड्रेस ऑपरेटर व्हेरिएबल नेम n2. ओके, आपल्याला डेटा भेटलेला आहे नंबर n1 आणि n2 मध्ये, तर त्यांचे ॲडिशन करा. n1 प्लस n2. बाकीचे पण तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन्स ॲड करू शकता. जस्ट मी आता एक ॲड करते. printf ॲडिशन डिस्प्ले करायची. ॲडिशन इज कोलन %d, कारण ॲडिशन परत इंटिजर आहे, कॉमा व्हेरिएबल नेम, त्याच्यामध्ये ॲडिशन सेव्ह आहे. तर व्हेरिएबल घेतला आपण सब, त्याला म्हणतात युजर इनपुट. जस्ट प्रोग्राम सेव्ह करा आणि बिल्ड अँड रन वरती क्लिक करा. हे झालं तुमचं फर्स्ट प्रोग्रामचं आउटपुट. त्याच्यामध्ये मेसेज डिस्प्ले होते जो आपण प्रिंटफ मध्ये टाकलं. तुम्हाला काय व्हॅल्यू इनपुट करायची ती ऍड करू शकता. इंटिजर फर्स्ट नंबर ऍड केलं, नेक्स्ट सेकंड नंबर, तर यांची ॲडिशन डिस्प्ले होते. सपोज हा प्रोग्राम तुम्ही मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट केला तर तुम्ही मल्टिपल टाइम्स डिफरंट व्हॅल्यूज इनपुट करू शकता. तर याला डायनॅमिक इम्प्लिमेंटेशन ऑफ सी प्रोग्राम पण म्हणतो. असेच तुम्ही बाकीचे ऑपरेशन्स करू शकता. आता इथं आपण काय केलं, इंटिजर नंबरसाठी ॲडिशन केली होती, पण जर तुम्हाला फ्लोट नंबरची ॲडिशन करायची असेल तर इथं इंटिजरच्या ठिकाणी फ्लोट यूज करा. अजून काही चेंजेस करावे लागतील. %dच्या इथं %f यूज करा. ॲडिशन डिस्प्ले करताना आपण %dच्या इथं %f यूज करा. प्रोग्राममध्ये आपण सगळे चेंजेस केले. प्रोग्राम सेव्ह करा, बिल्ड अँड रन वरती क्लिक करा. फर्स्ट नंबर एंटर, सेकंड नंबर ॲडिशन प्रिंट होते पॉईंटवर, म्हणजे तुम्ही फ्लोटिंग पॉईंट पण युजरकडून इनपुट करून डिस्प्ले करू शकता. त्यासाठी फॉर्मॅट स्ट्रिंग %f वापरावे लागते किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर %f यूज करावा लागतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, इनपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय, त्यासाठी फंक्शन्स कोणते यूज करावे लागतात. इनपुट फंक्शन स्कॅनएफ आहे, जे युजरकडून डेटा इनपुट करून घेण्यासाठी वापरतात. आउटपुट फंक्शन प्रिंटफ आहे, जे स्क्रीनवरती आउटपुट मेसेजेस डिस्प्ले करण्यासाठी वापरतात. फॉर्मॅट स्पेसिफायर्स कोणते कोणते बघितले तर %d आहे, %f, %c आहे, %s आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डिटेलमध्ये व्हॉट इज ऑपरेटर्स यूज्ड इन सी प्रोग्रामिंग. जर तुम्हाला लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सी प्रोग्रामिंगची सिरीज फ्रीमध्ये शिकता येईल. थँक्यू.